संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय गोठवली संघाला. गोठवली संघाकडून आघाडीची जोडी हळवार पायानं मात्र खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतंय. गोठवली संघाचा 12वा खेळाडू जर असेल त्याने मंचावर यायचंय, तसेच घनसोली संघाचा 12वा खेळाडू असेल तर त्याने मंचावर यायचंय. पहिला सामना झाला कोपर खैरणे वर्सेस वाशी, एक रंगतदार असा सामना झाला. त्या सामन्यात खैरणे संघाने मात्र विजय संपादन केलेला आहे. गोठवली संघाकडून आघाडीची जोडी दशरथ स्ट्राइक करेल तर नॉन स्ट्राइकला तुषार, तर गोलंदाज स्वप्नील. आजच्या दिवसातील दुसरा सामना गोठवली वर्सेस घनसोली अ. घनसोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय गोठवली संघाला. गोठवली संघाकडून दशरथ व तुषार अशी ही आघाडी जोडी. मी पुन्हा एकदा विनंती करतोय घनसोली व गोठवली संघाला दोन्ही संघाचे राखीव खेळाडू जे असतील त्यांनी मंचावर यायचंय. गोठवली संघाचा राखीव खेळाडू इथे उपस्थित झालेला आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय घनसोली संघाच्या राखीव खेळाडूला. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं पंचांच्या उजव्या बाजूने 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन स्वप्नील मात्र पहिला चेंडू घेऊन निघतोय. कॉमेंट्री बॉक्स करून एड करून मारा करेल दशरथसाठी. पहिला चेंडू जोरदार फटका मारलाय, कव्हरच्या दिशेने खेळतोय. चेंडू मात्र थांबणार नाही, वन बाउन्सचा उकार येतोय. पहिल्या चेंडूवर गोठवली संघाचा श्रीगणेश होतोय 4 या धावसंख्येने. दशरथ पहिल्या चेंडूवर चौकार, पहिल्याच चेंडूवर आघात करतोय. 4 धावा मिळत आहेत. स्वप्नीचा पहिलाच चेंडू जोरदार फटका मारलाय, 4 धावा मिळत आहेत. दुसऱ्या चेंडूला सुरुवात, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल बोलतोय. पुन्हा एकदा स्वप्नील पंचांच्या उजव्या बाजूने कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल. दहा 12 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय दशरथसाठी हा चेंडू. बॅटची कडा घेऊन जाते, परंतु थोडासा झेल मात्र सुटतोय. रनआउटचा चान्स मात्र पुन्हा एकदा गमावतायत. 1 धाव मिळते, एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं षटक, सुंदर चेंडू होता स्वप्नील याचा. ऑप्शन पद्धतीची गोलंदाजी करतोय स्वप्नील. तिसऱ्या चेंडूला सुरुवात, पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा निघतोय तुषारसाठी पहिला चेंडू. इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न, सुंदर पंच मारतोय. 4 धावा मिळतील काय, परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. 4 धावा मिळतात, 4 धावाने संघ मात्र जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल गोठवली संघाची. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धावा, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा आघात करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 9. पॉवर प्लेचं षटक. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. पहिल्या ओव्हर्स मधला चौथा चेंडू. पुन्हा एकदा स्वप्नील, सामोरं जातोय तुषार. सुंदर फटका, चेंडू मात्र अपील केली होती, चेंडू मात्र खेळपट्टीला ब्रश झाला होता. डॉट बॉल जातोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, बिनबाद 9. या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील घेऊन निघतोय तुषारसाठी. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली होती, परंतु पिचिंग लाईन मात्र ऑफस्टोनच्या कितीही सुद्धा बाहेर होती. लेग बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 10 वर. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. स्वप्नील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहतोय.
जोरकस मारला फटका, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा रेषापार, षटकार. पंचांचा इशारा येतोय. 6 धाव मिळत आहेत. 6 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 15-16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16, बिनबाद 16. पहिला चेंडू टाकला होता त्यावर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकला होता, 5वा चेंडू एकेरी, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक जोरकस फटका, एक उत्तुंग षटकार मात्र दर्शकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 16. सुंदर सुरुवात गोठोली संघाची. दुसरा बॉलर कोण आहे? राजेश ना. घणसोळी असंघाकडून नवीन गोलंदाज येतो राजेश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तुषारसाठी. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं होतंय. दुसऱ्या ओव्हर्सला प्रारंभ होतोय. राजेश दुसरी ओव्हर्स घेऊन येतोय. सामना करतोय तुषार. पुन्हा एकदा जोरकस मारला, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषापार, षटकार. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा आघात करतोय. 6 धाव मिळतात. 6 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. ऑफस्टिकच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता, षटकार मिळतोय तुषार याला. एक षटक व एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 22. पहिल्या चेंडूवर षटकार. आता मात्र थोडीशी साईड चेंज करतोय. आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सुंदर चेंडू चकून जातोय. फलंदाजाला निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्याच ठिकाणी 22 वर. राजेश पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर मात्र चांगला कमबॅक करतोय. चौथा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर झेल टिपला होता, परंतु ऐन क्षणी मात्र पकड मात्र सैल होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 23 वर. या षटकातील 5वा चेंडू राजेश पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय दशरथसाठी. आघाडीवर आलेला हा दशरथ चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये राजेश फील करतोय. दशरथची खेळी मात्र संपुष्टात येते. दशरथ निघतोय डगआउटच्या दिशेने. पहिला गडी गारद होतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या 23 वर. पहिली सफलता राजेशला मिळतीये. नवीन फलंदाज तुझा हात मध्ये नेते ना, हात मध्ये नेते ना तुझा गाण्या ऐसा दिसेल म्हणा. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू राजेश सामना करेल हर्षल. पुन्हा एकदा जोरकस मारायचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फील्ड करतो. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. 2 ओव्हर्सची सांगता होते. 2 ओव्हर्स मात्र संपतायत. 2 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 24. माझे साथी गुणलेखक श्री गणेश म्हात्रे व तसेच सूरज पाटील असे हे गुणलेखक म्हणून आज
कार्यरत आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय सुशील. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याची तयारी. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत, परंतु थोडीशी फंबलिंग होतीये. एक धाव होती तिथे चौकार मिळतोय. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. खराब कॉलिंग व खराब पॅकअप केलं होतं, परंतु 4 धावा मिळत आहेत. गोठुली संघाला संघ जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. तिसऱ्या ओव्हर्सला सुरुवात चौकार मिळतोय हर्षल याला. या ओव्हर्स मधला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारलाय चेंडू. बघूया आता. पुन्हा एकदा झेल सुटतोय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. लॉंगनच्या ठिकाणी उभा असला क्षेत्ररक्षण मात्र ऐन क्षणी मात्र आपली पकड सोडतोय व झेल सुटतोय. तिसऱ्या ओव्हर्स मधला तिसरा चेंडू घेऊन निघतोय सुशील. पुन्हा एकदा इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन कव्हरच्या दिशेने एक धाव मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. 2 षटक व 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 31. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल गोठवली संघाची. तिसऱ्या ओव्हर्स मधला चौथा चेंडू. सुंदर असा फटका. ऑफ स्टिकच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषापर षटकारासाठी जातोय. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वर. सुंदर अशी फलंदाजी. आघाडीवीर म्हणून आलेला हा तुषारच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा तुषारसाठी. फ्लाइट दिला चेंडू. सुंदर चेंडू चकतोय मात्र तुषार. डॉट बॉल येतोय. सुंदर कमबॅक म्हणावा गेले सुशील याचं. षटकार खाल्यानंतर मात्र थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. वेगामध्ये थोडीशी वेग मर्यादा वाटत थोडीशी कमी केली होती. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारला फटका. बघूया आता मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेतील काय? दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल काय? परंतु सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. तुषार व हर्षल 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवर. पाणी पोचवायचंय. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे, म्हणजेच सूर्य आज मात्र आपली आग ओकणं सुरू करतोय. बॉलर्स नेम धावसंख्या 39. नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन होते अवी. पहिलं षटक टाकलं होतं स्वप्नीलनं. पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकात 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं राजेशानं. मात्र चांगले षटक टाकलं होतं. 8 धावा दिल्या होत्या. कुठेतरी धावांना मात्र कुठेतरी आळा घातला होता या राजेशनं. त्यानंतर सुशील यानं 15 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र चौथा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय अवी. धावसंख्या 39. 1 गडी बाद 39. सुंदर अशी सुरुवात गोठवली संघाची. नाणेफेकीचा कौल घनसोली संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं
गोटोली संघाकडून दशरथ व तुषार अशी आघाडी जोडी मात्र मैदानात आलेली होती. दशरथ मात्र 4 चेंडूमध्ये 11 धावा काढून मात्र बाद होतोय. त्यानंतर तुषार आघाडीवर म्हणून आलेला हा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आपले पाय रोवून उभा आहे. सुंदर चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर. डॉट बॉल येतोय. हर्षल पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू. सुंदर चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, बॅटची आजची कडा लागली आहे. 1 धाव मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवर. 3 षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 40. चौथ्या ओव्हर्स मधला तिसरा चेंडू घेऊन निघतोय अवी. सुंदर चेंडू, ब्लॉकआउट पद्धत चेंडू, 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होतील काय? 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 42 या धावसंख्येवर. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल घोटोली संघाची. धावसंख्या 42. शेवटच्या अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवर बघूया. सुंदर गोलंदाजी करतो अवी. या षटकातील पुढचा चेंडू तुषार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. बघूया चेंडू मात्र थांबणार नाहीये. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती परंतु षटकार येतोय. पंचांचा इशारा 6 धावांचा. 6 धावा जोडल्या गेल्यात. 6 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 48 वर. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 48. धावसंख्येला आकार येतोय. चौथ्या ओव्हर्स मधला 5वा चेंडू. अभि पुन्हा एकदा 9 धावा स्टार्ट घेऊन निघतोय. सुंदर चेंडू, बॅटची कडा लागली आहे. 1 धाव मिळते. एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 49 वर. शेवटचा चेंडू. चौथ्या ओव्हर्स मधला शेवटचा चेंडू. या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अवी सामना करेल हर्षल. शेवटचा चेंडू बघूया. या चेंडूवर मात्र काय घडते ते बिघडतंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. चांगली गोलंदाजी आणि धावचीच्या रूपाने हर्षल मात्र बाद होतोय. एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मात्र या अवीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावसंख्या स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी. धावसंख्या 49. 50 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे घनसोळी संघापुढे. बारा पूर्णांक 5च्या सरासरी मात्र या धावा घनसोळी संघाला काढाव्या लागतील. तर त्याच धावा मात्र गोटोली संघाला कुठेतरी रोखाव्या लागतील. चला मित्रांनो, कोपरखेडे 30+ आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस. प्रथम पारितोषिक 20,000 रुपये रोख व तसेच महादेव चिंतामण पाटील यांच्या स्मरणार्थ महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून एक आकर्षक चषक, तसेच द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये व गणपत काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून एक आकर्षक चषक, तसेच तृतीय पारितोषिक 5,001 रुपये नाना जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून हे थर्ड प्राइज वितरित करण्यात आलेला आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज आकाश मरुश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज ठेवण्यात आलेले आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच श्रावण विठू आगसकर यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेला आहे. तसेच बेस्ट फिल्डर कुणाल भालचंद्र भोईल यांच्या स्मरणार्थ महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून बेस्ट फिल्डर हे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. तसेच बेस्ट बॉलर परेश नंदकुमार बेटा यांच्या स्मरणार्थ महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलर हे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. तसेच बेस्ट बॅट्समन अनुप जनार्दन आगसकर यांच्या स्मरणार्थ
पुन्हा एकदा श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून हे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. एक शिस्तबद्ध पद्धतीने मात्र खेळाडूंचं आगमन या खेळपट्टीच्या दिशेने होताना दिसते. 50 धावांचं आव्हान आहे. 12.5च्या सरासरीने मात्र या धावा विजय संपादन करायचं असेल तर घणसोली संघाला काढाव्या लागतील, तर त्याच धावा मात्र गोठवली संघाला कुठेतरी रोखाव्या लागतील. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. तुषार याने 13 चेंडूमध्ये 28 धावा काढल्या. तसेच आघाडीवीर म्हणून आलेला हा दशरथ 4 चेंडूमध्ये 11 धावा काढल्या होत्या. व हर्षल नॅट नंबर 3 वर आला होता. 7 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान देऊन आपल्या संघाला मात्र कुठेतरी हातभार लावलं होतं. एकूण 50 धावा काढल्या होत्या. 50 धावांचं लक्ष ठेवले ते म्हणजे घणसोली संघापुढे. घणसोली संघाची आघाडीची जोडी चेतन पाटील, चेतन पाटील व राहुल अशी आघाडी जोडी मैदानाच्या दिशेने खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसते. गोठवली संघाने मात्र क्षेत्ररक्षण लावायचं आहे. व अवी यांच्याकडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक टाकलं स्वप्नील यानं 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं एक चांगलं षटक, अप्रतिम षटक टाकलं होतं राजेश यानं. अवघ्या 8 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलं होतं. त्यानंतर सुशील यानं तिसरं षटक टाकलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटचं षटक एक चांगलं षटक, अप्रतिम षटक टाकलं होतं अवी यानं. षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. एक धावचीच्या रूपानं मात्र 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिली ओव्हर्स घेऊन येते प्रल्हाद. पॉवर प्लेचे षटक. 12.5च्या सरासरीने मात्र या धावा काढाव्या लागतील घणसोली संघाला. तर गोठवली संघाला मात्र या धावा मात्र कुठेतरी थांबवाव्या लागतील. आघाडीवर आलेला फलंदाज चेतन व सुशील प्रल्हाद पहिली ओव्हर्स घेऊन येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल चेतनसाठी. पहिला चेंडू आघाडीवीर म्हणून आलेला हा चेतन. या ओव्हर्स मधला पहिला चेंडू ब्लॉकआउट पद्धत चेंडू. सन्मान दिला चेंडूला. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. सुंदर पद्धतीचा चेंडू, ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू. प्रल्हाद पहिल्या चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल. या षटकातील पुढचा चेंडू प्रल्हाद घेऊन निघतोय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. दाद मागली होती परंतु दाद फेटाळतायत. लेग बाईटच्या रूपानं 1 धाव मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 1 वर. घणसोली संघाची धावांची सुरुवात होते. प्रारंभ होतोय. सुंदर गोलंदाजी प्रल्हाद. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. जोरकस मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल गोठवली संघाची. प्रल्हाद चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. या चेंडूला मात्र या क्रिकेट विश्वात कुठेही माफी नाहीये. बनबावून चौकार येतोय. 4 धावा मिळतायत चेतन व संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. पहिला चेंडू
डॉट बॉल दुसऱ्या चेंडूवर एकेरी, तिसऱ्या चेंडूवर एकेरी, चौथ्या चेंडूवर मात्र चौकार मिळवतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. दिशा मात्र कुठेतरी भरकटली होती प्रल्हाद याची. त्याचा फायदा मात्र चेतन व संघाला होतोय. धावसंख्या 6. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 12.5 ची सरासरी. या ओव्हर्स मधल्या अजून 2 चेंडू बाकी आहेत. चेतन बघूया या 2 चेंडूवर मात्र काय हाणामारी करतोय. प्रल्हाद 10-12 पावलाचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चेतनसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बहुतेक बॅटला ब्रश झाला असेल चेंडू. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. सुंदर पंच. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट मध्ये चेंडू बसत नाहीये. एक धाव मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी प्रल्हाद. पहिलं षटक, अप्रतिम षटक टाकतोय. 12.5 ची सरासरी. अवघ्या 8 धावा कुठेतरी प्रल्हादने दिल्या. तर चांगली गोलंदाजी. आपल्या संघाला मात्र चांगला हातभार लावतोय. पहिल्या षटकाची सांगत होते. पहिलं षटक मात्र पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. नवीन गोलंदाज दत्ता. दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी मात्र दत्ता येतोय. पहिलं षटक टाकलं होतं प्रल्हादानं. अप्रतिम षटक टाकलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. 12.5च्या सरासरीला मात्र कुठेतरी त्यानं मात्र आळा घातला होता. आघाडीवीर म्हणून आलेले चेतन व सुशील अजूनही मात्र खेळपट्टीच्या दिशेने मात्र आपले पाय रोवून उभे आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय दत्ता. पंचांच्या उजव्या बाजूनं कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल. सुशील सामोरं जाईल. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला सुरुवात होतोय. सुंदर चेंडू. चेंडू मात्र जोरकस मारलाय. शॉर्टबट पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा 6 धावेचा. 6 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. सुंदर सुरुवात, सुंदर फटका सुशील यानं मात्र सजवलाय. 6 धाव मिळत आहेत घनसोली संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर षटकार. आता मात्र दत्ता पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय सुशीलसाठी. पुन्हा एकदा जोरकस फटका, परंतु त्याच पद्धतीचा रिझल्ट मात्र सेम येतोय. षटकार मिळतोय. 6 धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. पहिले षटक टाकलं होतं प्रल्हाद यानं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दत्ता दुसऱ्या ओव्हर्स घेऊन आला होता. दुसऱ्या ओव्हर्स मधल्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये उत्तुंग षटकार सुशीलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा दत्ता. सुंदर फटका. बघूया आता चेंडू मात्र विसावतोय. लॉंग ऑनच्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र सुशीलची खेळी संपुष्टात येते. चांगली फलंदाजी करत होता सुशील, परंतु या तिसऱ्या चेंडूवर मात्र थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर उडवला होता, परंतु ताकद मात्र सुशील थोडीशी कमी पडलेली होती. सुशील मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. पहिला हादरा 20 या धावसंख्येवर घनसोली संघाचा. सुशील मात्र राहुल आता राहुल आला ना, माफ करा सुशील आता आलाय. ओके सॉरी. चेतन आणि सुशील बोलत पहिला तो राहुल आलता ना, तू सुशील बोललास ना. राहुल याची जागा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सुशील.
सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. मात्र दुसऱ्या येणाऱ्या दोन चेंडूवर मात्र अप्रतिम चेंडू दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर, धावसंख्या त्याच ठिकाणी 20. या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा दत्ता. सुंदर चेंडू, बॅटची कडा लागली होती परंतु प्रयत्न होता. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24च्या घरात. चांगली गोलंदाजी करताना दिसत होता दत्ता. या ओव्हर्स मधला, दुसऱ्या ओव्हर्स मधला शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू, मात्र रिझल्ट मात्र सेम. षटकार मिळतोय सुशील याला. धावसंख्या 6 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 वर. या षटकात एक महागडं षटक म्हणावं लागेल दत्ता याचं. 22 धावा खर्च केल्या दत्ता यानं. एक गडी मात्र बाद करण्यात यश आलेलं आहे. दुसऱ्या षटकाची सांगत होते, 2 षटक मात्र इथे पूर्ण होत्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 30. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिलं षटक टाकलं होतं प्रल्हाद्यानं. पुन्हा एकदा मी सांगतोय की प्रल्हाद्यानं अप्रतिम षटक टाकलं होतं. त्यानंतर दुसरं षटक मात्र थोडंसं महागड षटक म्हणता येईल दत्ता याचं. 22 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मात्र त्याने मिळवली. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 20 धावा. विजयसाठी एक सुवर्ण संधी. त्यांचे परम मित्र गणेश म्हात्रे यांच्याकडून एक सुवर्ण संधी आलाय. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक विजयसाठी. आणि तसेच दीपेश आगसकर कडून सुद्धा 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे विजयसाठी. तिसरं षटक विजय. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आघाडीवीर म्हणून आलेला हा चेतन अजूनही मात्र आपले पायमट्ट खेळपट्टीवर रोवून उभा आहे. 12 चेंडू 20 धावा. विजय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय चेतनसाठी. विजयसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. कसेही 3 विकेट घेतले तर दीपेश आगसकर कडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. तिसऱ्या ओव्हर्सला सुरुवात होते. विजय पंचांच्या उजव्या बाजून निघतोय चेतनसाठी. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वळतायत, वाईड बॉलचा इशारा येतोय. अवंत धावणे संघ जाऊन पोहोचतो 31 वर. तिसऱ्या ओव्हर्स मधला पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन निघतोय. सुंदर चेंडू. चेतनने मात्र हात आता मात्र खोलला. चेंडू सीमारेषा पर षटकार. पंचांचा षटकारचा इशारा येतोय. 6 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. आघाडीवीर म्हणून आलेला चेतन अजूनही 11 धावे वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धत चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु थोडी फंबलिंग होतीये. 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू अडवला होता पण ऐन क्षणी मात्र चेंडू मात्र हातातून निसटला होता. त्याचा फायदा मात्र गणजोली संघाला झालाय. 4 धावेने संघ जाऊन पोहोचते 41 वर. अजूनही 9 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी करताना दिसतोय चेतन. आघाडीवीर म्हणून हा चेतन आता मात्र आपले हात मात्र खोलून चांगली फटकेबाजी करतोय. विजयाचा या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चेतन सामोरं जातोय. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चेतनच्या बॅटमधून आणखी एक तडाखा येतोय. षटकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47 वर.
अवघ्या 3 धावांची आवश्यकता. प्रल्हाद यानं पहिलं षटक टाकलं होतं, अप्रतिम षटक टाकलं होतं. कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता, परंतु घनसोलीच्या आघाडीवीर चेतन व राहुल यानं मात्र हल्ला बोल केलाय. या षटकातील पुढचा चेंडू चेतनसाठी. ऑफ स्टिकच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. पुन्हा एकदा षटकार, विजयी षटकार. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. घनसोली संघ मात्र विजयी होतोय. तर चेंडू पुरवायचा मित्रांनो. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की